नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रातील विविध पोस्ट ऑफिसेसमध्ये वेगवेगळ्या पदाच्या जागा निघालेल्या आहेत. बघा, ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड बाय द रिस्पेक्टिव्ह एंगेजिंग अथॉरिटीज ॲज शोन इन द ॲनेक्चर फर्स्ट अगेन्स्ट इच पोस्ट फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द सिलेक्शन अँड एंगेजमेंट टू द फॉलोइंग पोस्ट ऑफ ग्रामीण डाकसेवक्स. जे ग्रामीण डाकसेवक्स या पदासाठी काही जागा निघालेल्या आहेत. त्या ग्रामीण डाकसेवक्स या पदामध्ये ब्रांच पोस्ट मास्टर हे एक पद आहे, दुसरं असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर हे एक पद आहे आणि तिसरं पद आहे डाकसेवक्स. या तिन्ही पदासाठी महाराष्ट्राच्या अंतर्गत काही जागा निघालेल्या आहेत. आता त्यामध्ये आपण महत्त्वाची गोष्ट पाहू की क्वालिफिकेशन वगैरे काय आहे. सर्वात आधी आपण हे पाहू की यासाठी वयाची मर्यादा काय आहे. द मिनिमम अँड मॅक्झिमम एज ऑफ फॉर द पर्पज ऑफ एंगेजमेंट टू GDS पोस्ट शॅल बी 18 and 14 years रिस्पेक्टिव्हली ऑन 27/4/2021. 27/4/2021 18 आणि 40 वर्षापर्यंत, म्हणजे 18 ते 40. द डेट ऑफ नोटिफिकेशन ऑफ द वॅकन्सीज. परमिसेबल रिलॅक्सेशन इन अप्पर एज लिमिट फॉर डिफरंट कॅटेगरीज इज ॲज अंडर. आणि SC आणि STसाठी 5 वर्ष याच्यामध्ये शिथिलता असेल, म्हणजेच 45 वर्षापर्यंत आपण हा फॉर्म भरू शकतो. अदर बॅकवर्ड क्लासेस OBCसाठी 3 वर्ष. हे झालं वयाच्या पद्धत किंवा वयोमर्यादा. वरती दिलेल्या तीनही पदासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे ते आपण बघू. बघा, या ठिकाणी काय म्हटलं आहे. सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन पास सर्टिफिकेट ऑफ 10th स्टँडर्ड विथ पासिंग मार्क्स इन मॅथमॅटिक्स, लोकल लँग्वेज अँड इंग्लिश हॅव्हिंग बीन स्टडीड ॲज अ कंपल्सरी ऑर इलेक्टिव्ह सब्जेक्ट्स. म्हणजे या तीनही पदासाठी पात्रता फक्त 10वी आहे आणि 10वीमध्ये आपल्याला मॅथमॅटिक्स हा विषय असतोच आणि असायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. किंवा लोकल लँग्वेज म्हणजे मराठी असेल किंवा इतर भाषा असेल कोणती, आणि इंग्लिश, म्हणजे किमान हे 3 विषय आपल्या 10वीला घेऊन आपल्याला सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन पास सर्टिफिकेट आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. हे जनरली सगळ्याकडे असते आणि हीच ती पात्रता आहे. या पात्रतेनुसार आपण हा फॉर्म भरू शकतो. त्यानंतर दुसरी पात्रता अशी आहे बेसिक कम्प्युटर ट्रेनिंग. बेसिक कम्प्युटर ट्रेनिंग म्हणजे MSCIT वगैरे किंवा त्याच्याच संलग्न असलेली किंवा त्यालाच इक्वल असलेली कोणत्याही प्रकारची एक ट्रेनिंग आपण घेतलेली गरजेचं आहे किंवा सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आपल्याला, आणि ते जनरली आपल्याकडे असतेच. नंतर हा फॉर्म भरण्यासाठी फीच्या बाबतीत एक नोट दिलेली आहे ती बघा. अप्लिकंट बिलॉंगिंग टू द कॅटेगरी UR OBC EWS मेल ट्रान्समॅन हॅव टू पे अ फी ऑफ RS 100. मीन्स आपल्याला 100 रुपये फी आहे. परंतु SC ST कॅन्डिडेट्स अँड ऑल PWD कॅन्डिडेट्स यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची फी या ठिकाणी नाही आहे. म्हणजे बघा, पेमेंट ऑफ फी इज एक्झिम्प्टेड फॉर ऑल फिमेल ट्रान्स वुमन कॅन्डिडेट्स, ऑल SC ST कॅन्डिडेट्स अँड ऑल PWD कॅन्डिडेट्स. म्हणजे स्त्रियांना किंवा SC STमधील कॅन्डिडेट्सना किंवा PWD या कोणत्याही प्रकारच्या लोकांना फीपासून या ठिकाणी त्यांसाठी फी कोणत्याही प्रकारची नाही आहे. फी एक्झिम्प्ट केलेली आहे. ओके. बघा, आपण एकाच वेळेस किती पदासाठी फॉर्म भरू शकतो. अ कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर मॅक्झिमम ऑफ 20 पोस्ट ऑल ओव्हर इंडिया पर सायकल ऑफ ऑनलाईन एंगेजमेंट. म्हणजे जवळपास महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही पोस्ट असतील, ज्या ऑफिसेसमध्ये असतील किंवा ज्या ऑफिसेस अंतर्गत असतील, त्यामध्ये आपण जवळपास जास्तीत जास्त 20 पोस्टसाठी हा फॉर्म भरू शकतो. त्या प्रत्येक पोस्टसाठी आपल्याला वेगवेगळे पैसे द्यावे लागतात. ओके. आता हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. सिलेक्शन क्रायटेरिया. आपलं सिलेक्शन कसं होईल, तर सिलेक्शन कसं होईल यासाठी या ठिकाणी काही पॉईंट दिले ते आपण वाचू. बघा, सिलेक्शन विल बी मेड ॲज पर द ऑटोमॅटिक जनरेटेड मेरिट लिस्ट ॲज पर द रूल्स बेस्ड ऑन द कॅन्डिडेट्स ऑनलाईन सबमिटेड ॲप्लिकेशन. म्हणजे जे आपण काही ऑनलाईन सबमिट केलेले ॲप्लिकेशन आहे त्यानुसारच मेरिट लिस्ट लावले जाईल. म्हणजे कोणत्याही प्रकारची ऑनलाईन एक्झाम किंवा ऑफलाईन एक्झाम नसेल. सेकंड पॉईंट असा आहे, नो वेटेज विल बी गिवन फॉर द हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन. ओनली मार्क्स ऑप्टेन इन 10th स्टँडर्ड अप्रूव्ड बोर्ड्स ॲग्रिगेटेड टू पर्सेंटेज टू द ॲक्युरसी ऑफ 4 decimals विल बी द क्रायटेरिया फॉर फायनलायझिंग द सिलेक्शन. म्हणजेच बघा, जर तुमची पात्रता जास्त असेल तर त्या पात्रतेनुसार कोणत्याही प्रकारची आपल्याला काही जास्त मार्क वगैरे मिळणार नाहीत. 10वीमध्ये जे आपल्याला मार्क्स मिळाले त्यानुसारच आपलं फायनल सिलेक्शन केल्या जाईल. पासिंग ऑफ ऑल द सब्जेक्ट ॲज पर द रिस्पेक्टिव्ह अप्रूव्ड बोर्ड नॉर्म्स इज मॅन्डेटरी सब्जेक्ट टू द कंडिशन रेफर्ड इन क्लॉज B of notifications pertaining to required education qualification for taking candidate into account for calculating the merit.
म्हणजे थोडक्यात याचा अर्थ हेच होतो की 10वीमध्ये जे आपल्याला गुण मिळाले त्या गुणानुसारच आपल्याला सिलेक्शन केलं जाईल. तिसरा पॉईंट बघू काय आपण, कॅन्डिडेट्स हॅव्हिंग बोथ मार्क्स अँड ग्रेड्स इन मार्क्स लिस्ट हॅव टू अप्लाय विथ मार्क्स ओनली. इन केस एनी कॅन्डिडेट्स अप्लाय विथ ग्रेड्स ओनली हिज ॲप्लिकेशन लिएबल फॉर डिस्क्वालिफिकेशन. म्हणजेच आपण फॉर्म भरत असताना जर आपल्या क्वेश्चन पेपर मार्कशीटवर ग्रेड पण असतो आणि पर्सेंटेज पण असतो, पण आपल्याला त्या ठिकाणी पर्सेंटेज किंवा मार्क्स लिहायचे आहेत ऑनलाईन फॉर्म भरत असताना. फक्त जर आपण ग्रेड वगैरे लिहिला तर आपला जो फॉर्म आहे तो डिस्क्वालिफाय केला जाऊ शकतो. ओके, चौथा पॉईंट काय मध्ये बघू आपण, इन केस ऑफ मार्क्स लिस्ट कंटेनिंग द ग्रेड्स पॉईंट्स मार्क्स विल बी रेकन बाय टेकिंग कन्वर्शन ऑफ ग्रेड्स अँड पॉईंट्स विथ द मल्टिप्लिकेशन ऑफ फॅक्टर 9.5 अगेन्स्ट द मॅक्झिमम पॉईंट्स ऑर ग्रेड ॲज 100. जर एखाद्याच्या मार्कलिस्टवर फक्त ग्रेड असतील तर त्यासाठी हा क्रायटेरिया आहे. पण जनरली आपल्याला माहीत आहे की 10वीच्या मार्कशीटवर आपल्याला मार्क्स आणि टक्केवारी वगैरे सगळं असते, पण मार्क्स वगैरे लिहायचे आहेत आपल्याला. आता या पदासाठी आपल्याला ॲप्लिकेशन कसं करायचं, हाऊ टू अप्लाय, इन्स्ट्रक्शन्स टू कॅन्डिडेट्स. हे पूर्ण इन्स्ट्रक्शन आपल्याला वाचायची काही गरज नाही. सरळ आपण वेबसाईटवर गेलो. वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला ज्या ज्या प्रकारच्या काही सूचना येतात त्यानुसार आपण ते भरू शकतो. बघा, ॲप्लिकेशन सबमिशन ओनली ऑनलाईन ॲप्लिकेशन विल बी ॲक्सेप्टेड फ्रॉम द कॅन्डिडेट. फक्त आपल्याला ऑनलाईनच अर्ज करायचा आहे. कॅन्डिडेट हू डिझायर्स टू अप्लाय ऑनलाईन विल हॅव टू रजिस्टर हिमसेल्फ ऑर हरसेल्फ इन द पोर्टल थ्रू. या ठिकाणी बघा, जर एखाद्याला ॲप्लिकेशन करायचं असेल तर पहिले त्याला या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर लॉग इन करून त्यांना हा फॉर्म भरायचा आहे. या ठिकाणी दिलं आहे बघा, indiapost.government.in किंवा AP पोस्ट म्हणजे apppost.in/GDS ऑनलाईन. म्हणजेच या दोन्हीपैकी कोणत्याही एका वेबसाईटवर तुम्ही जाऊन या पदासाठी अर्ज करू शकता. बघा, तारीख बघा, कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत आपल्याला भरायचं आहे, 27/4/2021 ते 26/5/2021. म्हणजे आपल्याला या कालावधीचाच हा अर्ज भरायचा आहे आणि त्याच कालावधीमध्ये पैसेसुद्धा भरायचे आहेत. मागासवर्गासाठी कोणत्याही प्रकारचा म्हणजे महिला मागासवर्गीय किंवा PWDमध्ये येणाऱ्या कॅन्डिडेटसाठी कोणत्याही प्रकारची फी नाही. विथ द फॉलोइंग बेसिक डिटेल्स टू ऑब्टेन द रजिस्ट्रेशन नंबर. या ठिकाणी खालील बघा 12 प्रकारच्या स्टेप दिलेले आहेत. ते एवढ्या स्टेप भरल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर मिळेल आणि त्यानुसार आपण लॉग इन करून ऑनलाईन फॉर्म भरू शकतो. ओके, फी पेमेंट. आता फी पेमेंटसाठी बघा, अप्लिकंट ऑफ कॅटेगरी OBC EWS मेल ट्रान्समेन शूड पे 100. हे जे आपण आधीच पाहिलं होतं. ओके, फी बाबतीत आपल्याला माहितीच आहे. या वेबसाईटवर जाऊन आपण फी भरू शकता किंवा तुमच्या जवळपास जर एखादं पोस्ट ऑफिस असेल त्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊनसुद्धा आपण फी भरू शकतो किंवा ऑनलाईनसुद्धा आपण फी भरू शकतो. फीच्या बाबतीत आपल्याला सगळ्या गोष्टी आधी सांगितलेल्या आहेत. पेमेंट ऑफ फी इज एक्झम्प्टेड फॉर ऑल फिमेल ट्रान्स वुमन कॅन्डिडेट्स ॲज वेल PWD कॅन्डिडेट्स. ओके, आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरत असताना कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट अपलोड करायचे ते बघा. पहिलं आहे 10वीचे सर्टिफिकेट. त्याची जी साईज आहे ती 200 KB कमी असली पाहिजे. नंतर डेट ऑफ बर्थ असणारा मार्क सर्टिफिकेट असते किंवा आपण त्याला हे म्हणतो बोर्ड सर्टिफिकेट. त्याचीसुद्धा आपल्याला साईज सेम आहे 200 KB, ती टाकायची आहे. कम्प्युटर सर्टिफिकेट असेल, MSCIT वगैरे किंवा इतर कोणत्याही त्याशी इक्वल असणारं कोणतेही सर्टिफिकेट असेल ते सुद्धा आपल्याला अपलोड करायचं आहे. फोटो, सिग्नेचर, सर्टिफिकेट ऑफ डिसेबिलिटी. ओके, फोटोची साईज आपल्याला 50 KB कमी पाहिजे. सहीची साईन आपल्याला 20 KB कमी पाहिजेत. म्हणजे सगळे डॉक्युमेंट आपल्याला पहिले सेट करून घ्यायचे आहेत कम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये, की ज्याच्या साईज यानुसार आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत आणि त्यानंतरच फॉर्म भरायचा आहे. ओके, आता कोणत्या वेबसाईटवर फॉर्म भरायचं हे वेबसाईटवरती दिलेलीच आहे, मी सांगितलेलंच आहे. तरी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देतो. ज्यांना फॉर्म भरायचं आहे ते त्याला क्लिक करून डायरेक्ट फॉर्म भरू शकता. ओके, आता खाली बघा महत्त्वाची गोष्ट दिली आहे, ग्रामीण डाक सेवक्स वॅकन्सीज पोझिशन फॉर महाराष्ट्र सर्कल. महाराष्ट्र सर्कलमध्ये कुठे कुठे किती कशा जागा आहेत हे या ठिकाणी दिले आहेत. पण हे लक्षात घ्यायचं आपल्याला, हा फॉर्म फक्त 26/5/2021 भरायचा आहे. आता हे जे तुम्हाला खाली या ठिकाणी एवढ्या जागा दिसतात तर हे टोटल जागा महाराष्ट्रामधल्या आहेत. या जाहिरातीची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, त्यानुसार तुम्ही ही जाहिरात पाहू शकता. ओके, त्यानुसार ज्यांना फॉर्म भरायचा ते फॉर्म हे भरू शकतात. ज्यांची फॉर्म भरण्याची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत हा मॅसेज पोहोचवला तर बरं होईल. हा व्हिडिओ शेअर करा.
लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, म्हणजेच आपण बघा या जाहिरातीमधील महत्त्वाच्या गोष्टी सगळ्या पाहिल्या. म्हणजेच क्रायटेरिया काय आहे, क्वालिफिकेशन काय आहे, कसा फॉर्म भरायचा, कोणत्या वेबसाईटवर भरायचा, किती फी आहे, जागा कुठे कुठे आहेत, ही सगळी माहिती आपण पाहिली. तरी काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न करू शकता. आय विल ट्राय टू गिव्ह द आन्सर. आय विल रिप्लाय दॅट. ओके, थँक्स फॉर वॉचिंग.